चालत जाते मी कुसुम. आमच्याकडे चाळीत मांडव घालून लग्न करतात. अहो काही काय बोलताय? तुमचा जावई आमचा जावई मोठ्या कंपनीत आहे. त्या माणसांना इथं बोलवायचं आणि कीर्तीच्या सासरच्या मंडळींना काय सांगायचं? हे बघा, लग्नासाठी किमान AC हॉल तरी हवा. पण आम्हाला एवढा खर्च नाही परवडणार. आणि तुझे आई वडील बघतील ना. कीर्तीच्या लग्नाची बोलणी करायला आम्ही गेलो त्यावेळेला कीर्ती घरातच होती. केतन, हा तू कुसुमच्या घरच्यांना फ्लॅट दाखवलास का? नाही आलो. जा 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 जरा ब्रोशर घेऊन ये. अहो तुम्हाला सांगतो, कुसुमची आई, केतन कुसुमसाठी काय काय करतोय खरंच. हे. पर स्क्वेअर फीट किती? नाही त्याचं काय आहे, केतन डाऊन पेमेंटची सोय करतोय, बाकीचं लोन. म्हणजे कुसुमला बँकेतनं मिळेलच ना. पण लोन काढणं माझ्यासाठी शक्य नाहीये. का बरं? घरासाठी एवढं लोन काढलं तर माझी सगळी सॅलरी त्यातच खर्च होईल. आणि मी आधीच सांगितलेलं की लग्नानंतर मी माझ्या लक्षात आहे, घरच्यांना सपोर्ट करणार ना. अगं लोन काढ, ती मदतच आहे. केतनची सॅलरी घर खर्चात जाईल. आणि कसं आहे, लग्नानंतर नवरा बायको दोघे मिळून त्यांचा संसार उभा करतात. मला असं वाटतं तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. कुसुम, थांब बाई, बोलू दे मला. घरच्यांना म्हणजे माझ्या आई बाबांना. पण हे कधी ठरलं? बघण्याचा कार्यक्रम होता तेव्हा माझी मी ही अट सांगितली होती. आणि मग त्यानंतर केतनला भेटून माझ्या घरच्या परिस्थितीबद्दल पूर्ण कल्पना दिली होती. आणि केतनने मान्यही केलं होतं. हवं तर विचारा त्यांना. केतनराव, आई, उत्तर मिळालं. एक मिनिट. मी मी असलं काही कबूल केलेलं नाहीये आणि माझे आई बाबा जे बोलतात ते बरोबर आहे. हा, असं असेल तर मला हे लग्न मान्य नाहीये. लाल माठाची जुडी पण द्या. भैया जरा गाड़ी हटाइए ना, निकालना था. साहब बस 1 मिनट, इनका होने के बाद गाड़ी हटाता हूँ. अरे भैया लेकिन मुझे कुसुम, हाय. हाय. काय घेतेस? भाजी. ही कुठली भाजी आहे? ही हा? लाल माठ म्हणतात ह्याला. अशा नावाची भाजी असते? हो, छान लागते. व्हेजिटेबल्सचं बरंच नॉलेज दिसतंय तुला. आमच्याकडे समोर येईल ते खावं लागतं. आईचा डिसिप्लिन. त्यामुळे आम्ही समोर येईल ते चुपचाप खातो. किती झाले? 320 रुपया. पैसे तर कमी आहेत. कुसुम,
तुझे पैसे पडले. हा, आत्ता तू पैसे काढत असताना तुझ्या पर्समधून पडले. घे. हे घ्या. साहब हो गया, अभी गाड़ी बाजू में करता हूँ. हा. कुसुम, मी सोडतो तुला घरी. ते सोडायला आले तर त्यांना घरी बोलवावं लागेल. लग्न मोडल्यामुळे घरी सगळे टेन्शनमध्ये आहेत. लाल माठ. बाय. बाय. अनुप सर, तुमचे पैसे पडले. माझे पैसे? हो, खिशातून चावी काढताना पडले. पण माझ्या खिशात तर नव्हते पैसे. मग मगाशी मार्केटमध्ये माझ्या पर्स मधून पडले तसेच. स्मार्ट. बाय. बाय. आई, हा काय प्रकार आहे? आई, तुम्ही काही शोधताय का कपाट लावताय? चले, टाइम नको खोटी करू. अहो देतो, थांबा जरा. आई, मी तुला पैसे दिले होते ना, ते दे ना मला. हा? अगं, कुसुमचं लग्न ठरत होतं तेव्हा दिले होते ना मी तुला. आत्ता हवेत मला, दे ना. ते नाहीये. काय? अरे, कपाटात ठेवले होते, आता सापडतच नाहीयेत. आई, तुम्ही टेन्शन नका घेऊ, मिळतील पैसे. ए देशमुख, हे असले फॅमिली ड्रामे आपल्या समोर नाही करायचे. हे रोज बघतो आपण. 4 महिन्याचा हप्ता रोख पाहिजे, ते बी आत्ता इथंच याच टायमाला. अहो शेठ, मी खोटं नाही बोलत आहे. मी खरंच आयला पैसे दिले होते, पण आता तिने हरवले, त्याला मी काय तू करू? असं नाही ऐकणार. तुझ्या घरचा फ्रीज नेतो उचलून भिकनिशिया. जरा शब्द जपून वापरा. ए तू मला नको सांगू. पैसे द्यायच्या टायमाला अशी नाटकं करता काय काय म्हातारे. ए ए ए, तोंड सांभाळून बोलायचा. हरामखोर, पैसे काढ. मी काढतो ना पैसे. मी कुठे? अरे हप्ते भरायची लायकी नाही तर पैसे घेतो कशाला रे? नको फोन करू. अहो साहेब, मला थोडा वेळ तर अरे द्या. किती वेळ देऊ तुला? अहो, थोडा आता यावेळेस फक्त. थांबा. तुम्हाला पैसे हवेत ना, मी देते. हे घे. हे कानातले विक आणि या माणसाचे पैसे ताबडतोब दे. हा माणूस पुन्हा आपल्या दारात दिसता कामा नये. हो, आपल्याला बी लोकांच्या दारात जायची हाऊस नाही. हो, म्हणूनच तुम्ही इकडे. आपला मान आपण राखायचा असतो शशांक. पुन्हा ही चूक करू नकोस. चला. पैसे मिळणार होते तर मग हे काय? तुझ्या कानातले कुठे आहेत? मी शशांकला दिले. अगं पण का? हो, शशांकनी फ्रीज हप्त्यावर घेतलाय. 4 महिने झाले त्यांनी हप्ता भरलेला नाही, म्हणून तो माणूस त्याच्याकडे पैसे मागायला आला. मग शशांक आपले 20,000 रुपये मागायला. तो त्याचा प्रश्न आहे. हो, त्या परक्या माणसासमोर आपली अब्रू जायला नको. म्हणून तू तुझ्या कानातले काढून दिलेस का? अरे त्या बैलाला तरी ते घेताना लाज वाटायला पाहिजे होती ना. त्याला बोलून तरी काय फायदा आहे? ह्या सगळ्या गोष्टीला मी जबाबदार आहे. यात तुमचा काय दोष आहे? ते सगळे पैसे मी सुपरसॉनिक योजनेत गुंतवले होते. 30 दिवसात डबल करून मिळणार होते, पण बुडाले.
चलो सी यू देन. बाय बाय. टेक केअर. सॉरी, खूप वेळ वाट बघावी लागली ना. नाही आत्ताच आले. बाय द वे, तुम्ही तुमच्या मॅरेज लिव्हवर जाण्याआधी आपल्याला प्रोजेक्टची सगळी प्रोसिजर पूर्ण करून घ्यायची. डोंट वरी, मी लीव्हवर जाणार नाहीये. लग्न मोडलंय माझं. नीट चौकशी न करता असे कसे पैसे गुंतवलेत तुम्ही? 45 दिवसात विसाचे 40 झाले असते तरी हा प्रश्न विचारला असतास? हो, विचारला असता. पेपर वाचता ना तुम्ही. बाहेर फसवणूक कशी होते ते माहिती असताना सुद्धा एरवी मुलाचा राग करतात. आता त्याचे पैसे बरे चालले. हप्त्यावरती वस्तू घेतो आणि हे शशांकचे वडील शोभताय, तो हप्त्यानी वस्तू घेतो आणि तुम्ही झटपट श्रीमंत व्हायचंय ना तुम्हाला. काळजी करू नको, घेतलेल्या पैशातली पै परत करीन मी. तेवढी धमक आहे माझ्यात. तुम्ही नालायक समजता ना मला. अहो, घरामध्ये हा असा बेकार बसू नये म्हणून किंमत नाही आहे माझी तुम्हाला. अरे देवा, काय बोलून बसले मी हे. थँक्यू मिस कुसुम. तुमच्यामुळे बऱ्याच गोष्टी लवकर सॉर्ट आउट झाल्या. ऑलमोस्ट पेपरवर्क ही कम्प्लीट होत आहे. आता साईट व्हिजिट तेवढी बाकी आहे. लेट्स प्लॅन इट टुमॉरो. हो चालेल. प्रोजेक्टमध्ये आणि पर्सनल लाईफमध्ये टीमवर्क खूप महत्त्वाचं असतं. चांगला बॅलन्स राहतो. तुमच्या दोघांसाठी हे प्रोजेक्ट लर्निंग एक्सपिरियन्स आहे. अनुज, बिझनेस म्हटलं की अप्स अँड डाऊन्स आले, पण कुठल्याही परिस्थितीमध्ये बॅलन्स राहा. हार मानू नका. एव्हरीथिंग हॅपन्स फॉर अ रिझन. मिस कुसुम, तुम्हाला केतनपेक्षा चांगला लाईफ पार्टनर मिळेल. बिलीव्ह मी. निघू मी. टेक केअर. थँक्यू सर. बाबा, मी येतो. हॅलो गुरुजी, JP बोलतोय. मागे मी तुम्हाला एका मुलीच्या पत्रिकेबद्दल बोललो होतो. हो तीच. नाही, मी स्वतःच येतोय पत्रिका घेऊन. प्रत्यक्ष भेटून बोलू. आई अळूवड्या आणल्या होत्या. कुसुमला आवडतात ना. अगं, कशाला उगाच. आई सॉरी. शशांक खूप वाईट वागला. हे बघ, शशांकचं कर्ज फेडण्यासाठी मला माझे कानातले द्यावे लागले याचं तसूभरही दुःख नाहीये मला. वेगळाच ताप आहे डोक्याला. माहितीये मला. बाबांनी ज्या कंपनीत पैसे डबल करण्यासाठी गुंतवले होते तो माणूस फ्रॉड निघाला ना. तुला कसं कळलं? बाबा आत्ता सुर्वे काकांशी बाहेर बोलत होते. नाही म्हणजे मी मुद्दाम नाही ऐकलं, पण इकडे येताना सहज कानावर पडलं. हे कळल्यापासून माझं डोकंच चालत नाही अगं. जीव नुसता हळहळतोय. तुम्ही काळजी नका करू, मी आहे ना तुमच्या सोबत. शशांकचा विरोध असला ना तरी साड्यांना फॉल लावून मी तुम्हाला मदत करेन आणि तुमचे कानातले परत मिळवून देऊ. वचन आहे माझं.
तिची काळजी नको करूस तू. देशमुख उगाच खोटं बोलू नका. तुमच्यामुळे आज माझी बदनामी झाली आहे. हे बघा तुम्ही तोंड सांभाळून बोला. अरे वा, ही बरे अरे रावी आहे तुमची. तुम्हाला जर ते स्थळ पसंत नव्हतं ना तर सरळ येऊन मला सांगायचं होतं. त्या साठ्यांना फोन करायची गरज काय? हे बघा मी तुम्हाला शेवटचं सांगतो, आमच्यापैकी कुणीही त्या साठेंना फोन केलेला नाही. हो, मग तुमच्या मुलीला विचारा. माझ्या मुलीबद्दल काहीही बोलायचं नाही, मी खपवून घेणार अरे नाही. पण माझी बदनामी झाली काय त्याचं guarantee काय तुम्हाला काय? पुरावा? बाबा शांत व्हा. माने काका, मला माफ करा. माझ्यामुळे तुम्हाला साठेंचं ऐकून घ्यावं लागलं आणि त्रास झाला. इथून पुढे तुम्ही माझ्यासाठी स्थळ पाहू नका. नाहीच बघणार. ए, नका बघू. तुम्ही जे स्थळ सुचवलं नाही तर काय आम्हाला मिळणार नाही का? पण मला एक कळत नाही, त्या साठेंना फोन केला कुणी? केतननी किंवा त्याच्या घरच्यांनी असेल का? एक मिनिट, मी साठेंना फोन करूनच विचारतो नेमका काय प्रकार आहे ते. साठेंना फोन मी केला होता. आई, बाबा प्लीज इथून पुढे माझ्यासाठी स्थळ पाहू नका. गप, असा विचार नको करूस तू. आई अगं, मी या गोष्टीचा खूप विचार केलाय आणि हे मला कळून चुकलंय की कुठल्याही मुलाला किंवा त्याच्या घरच्यांना सुनेचा पगार माहेरी दिलेला नाही आवडणार. ताई, पण तुझ्यासारखा विचार करणारा कोणीतरी असेल ना. रूपा, मिळाला तेवढा अनुभव पुरे झाला. आणि स्त्री पुरुष समानता हे फक्त बोलण्यापुरतंच असतं. रुपाली बरोबर बोलतीये. सगळी माणसं एकसारखी नसतात. नसतीलही आई, पण माझ्या आई वडिलांसाठी मी काय करायचं हे कोणी तिसरी व्यक्ती का ठरवणार? कोणाचा योग कुठे आहे काही सांगता येत नाही, पण तू निदान सकारात्मक विचार तरी कर. अगं आई, मी नेगेटिव्ह विचार करतच नाहीये. बरं, तू म्हणतेस ना तसं माझी अट मान्य करणारा मुलगा मला मिळाला तर आपण पाहू ना पुढे. पण तोपर्यंत प्लीज माझ्यासाठी स्थळ पाहू नका. कुसुम, माझं जे तुझ्याकडे काम आहे ते बँकेशी रिलेटेड नाही आहे. आमच्या कंपनीत तुझ्याकरता जॉब आहे, अनुजची पर्सनल असिस्टंट. सर, बँकेचा जॉब माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. मिस कुसुम, मला माहिती आहे तुमच्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आहे. मी तुला बँकेपेक्षा जास्त पगार देईन, मोर दॅन डबल. सर, एवढ्या मोठ्या ऑफरसाठी खरंच थँक्यू. पण मला गरज होती तेव्हा कामत सर आणि बँकेचा आधार होता. त्यामुळे मी हा जॉब नाही सोडू शकत. आय रिस्पेक्ट युअर डिसिजन. थँक्यू सर. सुमलं ना, एखादं छान स्थळ मिळायला हवं. नक्की मिळेल हो. कधी? अगं, शाळेतले लोक आता काय वाटेल ते बोलायला लागले. म्हणतात आपण आपल्या स्वार्थासाठी तिचं लग्न. तुम्ही दुर्लक्ष करा ना त्यांच्याकडे. खरं काय ते आपल्याला माहितीये ना. मग जाऊ दे ना, कोणी काही का म्हणे ना. पण हो काका, साहेबांनी फ्रीज दुरुस्त केलं, त्याचे पैसे मागितलेत. हा, आता माझी मुलगी घरी नाहीये, संध्याकाळी आली की देतो. तू संध्याकाळी ये. दरवेळेचं झालंय साहेब तुमचं. अहो, आठवडा झाला फ्रीज दुरुस्त करून. कधी देणार तुम्ही पैसे? तुझ्या सेठला सांग, त्या पैशाने आम्ही काय बंगला बांधणार नाही आहोत.
संध्याकाळी ये. मी संध्याकाळी दुकानात येईन आणि देते पैसे. तुझा आता ठीक आहे. पाहिलंस ना कसा टोमणा मारून गेला हा सुद्धा जाता जाता. ते काही नाही, आता मलाच काहीतरी हातपाय हलवायला हवेत. हा, गोट्या सांगत होता ओसवालकडे काम आहे आणि कमिशनही चांगलं देत होतो. अहो, झेपणार आहे का तुम्हाला या वयात? या वयात म्हणजे मी काय म्हातारा झालोय? मी म्हातारा नाहीये आणि त्या बैलासारखा स्वार्थी पण नाहीये. हो, ठीक आहे, तो विषय नाही काढत. पण हे रुपाली हिची वेगळीच तारा. आईन इंटरव्ह्यूला जातानाच तिला काय होतं काही कळत नाही. घरात चांगली हसत खेळत असते. हो, तुम्ही हायपर नका हो, त्रास होईल तुम्हाला. कुसुमची काळजी वाटते ग. चाळीतल्या तिच्या बरोबरच्या सगळ्या मुलींची लग्न झाली. कुसुमचंही होईल, बघाच तुम्ही. कुसुम काय म्हणते माहितीये ना, परीक्षा अजून संपलेली नाही. विसरलात की काय? सांगू कुसुमला? कारण मी अजून हारलो नाही. आता कसं, कुसुम आणि रुपाली दोघींचंही सगळं छान होईल बघा. रुपाली, अगं काय पाडलंस? थांबा, आले मी. रुपाली, हा बोल सोब्या. हा, हॅलो गोट्या. अरे अरे त्या ओसवालचं काम घेईन म्हणतोय. अरे झेपणार आहे का तुला सोब्या? काय? अरे न झेपायला काय झालं? कुसुमवर एकटीवर सगळा भार पडतोय रे. अरे पण अंग मेहनतीचं काम आहे आणि तुझी तब्येत तर. अरे हो, पण बाप म्हणून माझी सुद्धा जबाबदारी आहेच ना. गोट्या, एक गोष्ट सांगू तुला, मला पक्क कळून चुकलंय. तुमच्याकडे 4 पैसे असतील ना तरच तुम्हाला मान आहे, बस. आणि आता मी ठरवलंय, आता मी माझा मान परत मिळवणार. कुसुम, मिस कुसुम देशमुख. जयप्रकाश, या पत्रिकेची मी खूप दिवसापासून वाट बघत होतो. म्हणजे या मुलीची, कुसुमची पत्रिका पाहत असताना मला सतत डोळ्यासमोर अनुजची पत्रिका दिसत होती. ह्याचा अर्थ दोघांची पत्रिका. दोघांची पत्रिका उत्तम जुळते. मी अशा पत्रिकेची कित्येक दिवस वाट पाहत होतो. काही पत्रिका जुळवून पाहिल्या, पण माझ्या मनासारखी अनुजच्या पत्रिकेशी जुळेल अशी एकही पत्रिका मला सापडत नव्हती. मग गुरुजी, आता काय वाटतंय तुम्हाला? ही संधी तुम्ही सोडू नका. याहून चांगली पत्रिका मिळणं कठीण आहे. गुरुजी, तुम्ही म्हणताय तसंच होईल. हॅलो. मिस कुसुम, येस सर. आपल्याला भेटता येईल? तुम्ही संध्याकाळी वेळ काढू शकता का? हो सर, पण तुम्ही दिलेल्या ऑफरबद्दल बोलायचं असेल तर आय एम एक्स्ट्रीमली सॉरी सर. मी हा जॉब नाही सोडू शकत. नो प्रॉब्लेम. माझं तुमच्याकडे वेगळंच काम आहे. ओके सर. मी तुम्हाला वेळ आणि व्हेन्यू टेक्स्ट करतो. हो सर, मी वेळेत पोहोचेन. सुहासिनी, गुरुजींनी सांगितलंय ना, नको चिंता करूस. नाही, चिंता करत नाहीये. अनुजचा विचार करते. त्याला ही मुलगी पसंत नाही पडली तर त्याची आवड माहिती आहे तुम्हाला. मी बोलतो त्याच्याशी. कुसुम, मला माहिती आहे मी लोनचे हप्ते देऊ शकलो नाहीये, पण काय करू अगं? सॅलरी आली की ती कशी संपते तेच कळत नाही. दादा, माझी पण तीच परिस्थिती आहे. घरचा खर्च, लोनचा हप्ता माझ्या सॅलरीमध्ये मॅनेज होत नाही आणि बँकेत दर महिन्याला बोलणी खावी लागतीये. आता कसं सांगू तुला? अगं, माझी कंपनी माणसं कमी करण्याचा विचार करते आणि त्यात माझं नाव असेल असं वाटतंय मला. का? रिसेशन तर नाहीये. कंपनीचा डिसिजन आहे ना तो. आपण कसं विचारणार? दादा, असं काही ऐकण्यातही आलं नाहीये. अगं, कंपनीचा इंटरनल डिसिजन आहे तो. अजून ऑफिशियली डिक्लेअर केलेला नाहीये. हे बघ दादा,
तू रागवू नकोस, पण घरातल्या इतर वस्तू तू हप्त्यावर घेतल्यास तेव्हा बँकेच्या लोनचा हप्ता पण तू एक्सपेन्समध्ये धरायला हवा होतास ना. अगं धरला होता मी, पण मृदूला तिच्या डिमांड्स काही संपतच नाहीये. एक झालं की दुसरं असतं बघ. कोल्हे सर मला दर महिन्याला सगळ्या स्टाफ समोर लोनच्या हप्त्याची रिमाइंडर नोटीस देतात. खूप एम्बॅरेसिंग होतं ते. अरे बापरे. मी काय म्हणतो, तू बँकेत का जॉब करतेस? आय मीन तू कॉर्पोरेट सेक्टर किंवा IT सेक्टरमध्ये ट्राय कर ना. दादा, इथे प्रश्न माझ्या जॉबचा नाहीये. नाही कसा, तूच म्हणालीस ना तुला सॅलरी अपुरी पडते म्हणून. बघ, आपण नेहमी मोठी स्वप्न बघायला हवीत. म्हणजे उत्तम जॉब असेल तर उत्तम सॅलरी असेल, तुला स्वतःचं घर घेता येईल आणि या चाळीतून बाहेर पडता येईल. मी चाळीतही आनंदात आहे दादा. अगं काय ठेवलंय त्या चाळीत? तू आता प्लीज बाबांसारखी नॅरो माइंडेड विचार करू नकोस. बाबांसारखा प्रॅक्टिकल विचार करतेय. बँकेचा जॉब हा सिक्युअर्ड असतो आणि आत्ता माझ्यावर ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या पार पाडण्यासाठी मला सिक्युअर्ड जॉबचीच गरज आहे. अगं पण तूच म्हणालीस ना तुला सॅलरी अपुरी पडते म्हणून. हे बघ दादा, तुला मोठी स्वप्न पाहायला आवडतात, चाळीतलं वातावरण आवडत नाही, हे सगळं मी समजू शकते, पण प्लीज मला आग्रह करू नकोस. अगं मी तुझ्या भल्यासाठीच सांगतोय ना कुसुम. बरं, मी सगळं सांभाळून घेईन. तुला मोठी स्वप्न पाहिजे तू पहा. नवीन जॉब शोधण्यासाठी तुला शुभेच्छा, पण मला आता निघावं लागेल. घरी सगळे वाट पाहत आहेत. मी निघते. अगं कुसुम, कुसुम. मिस कुसुम, मला तुमच्याशी वेगळ्याच विषयावर बोलायचं आहे. बोला ना सर. प्लीज गैरसमज करून घेऊ नकोस. मी जे काही बोलणार आहे त्याचा शांतपणे विचार कर. उत्तराची घाई नाही. कुसुम, तू सरनोबत घराण्याची सून होशील का? कुसुम, अगं काय सांगायचंय? सगळ्यांना असं बसवलंयस, काही घडलंय का? नाही, थांब सांगते. आज सरनोबत सरांनी मला त्यांना भेटायला बोलवलं होतं, पण त्यांच्या मुलाशी लग्न करशील का असं विचारत होते. ताई, मी ना वहिनीला गुड न्यूज देऊन येते. ए नको रूपा. बस तिथे थांब. आणि गुड न्यूज काय? अगं पण ताईसाठी इतकं चांगलं स्थळ आलंय. तुला काय माहिती ग? चांगलं स्थळ आलंय म्हणे. यातला एक शब्द जरी बाहेर गेला ना तरी गाठ माझ्याशी आहे. बोवाटा नको उगाच. अगं का उगाच तिच्यावर रागवतेस? तुम्ही मध्ये बोलू नका, मी बरोबर बोलते. अगं तिला वाटलं म्हणून ती बोलली, तर त्यात एवढं वा, तिला एवढी अक्कल आली की काय? तू कुठला विषय कुठे नेतेस? हो, तुम्हाला हे स्थळ पसंत आहे का? तुम्ही त्यांच्या श्रीमंतीला भुलून. हे बघ, श्रीमंतीला भुलण्याचं काय? बाबा, आता तुम्ही वाद घालत बसू नका. मला आधीच टेन्शन आलंय. रुपाली, उठ, मदत कर जरा. जा आतून ताटं वाट्या घेऊन ये. कुसुम बाळा, तुला काय वाटतंय? काय बोलताय? मी फक्त तिचं मत विचारतोय, ते जास्त महत्वाचं आहे. कुसुम, ती बँकेमधली डाऊन मार्केट. रीना, माइंड युअर लँग्वेज. सुहासिनी, तुला ही मुलगी सून म्हणून चालणार आहे का? हो, हा निर्णय मी आणि यांनी मिळून घेतलाय. अगं पण सुहासिनी, ती आपल्या स्टेटसला सूट होत नाहीये. लग्न ठरवताना फक्त स्टेटस महत्वाचं नसतं, त्याहीपेक्षा अनेक गोष्टी महत्वाच्या असतात. आपल्या अनुजसाठी कुसुमच योग्य आहे. पण मला कुसुम पसंत नाही.
आणि जर ती मुलगी या घरात सून म्हणून आली तर मी हे घर सोडून जाईन कायमचं. तू भेटलीस त्या मुलाला? हो 2-3 वेळा. कशासाठी? अगं आई, बँकेच्या कामासाठी. मी त्यांच्या कंपनीची रिलेशनशिप मॅनेजर आहे. ऑफिसची ना, मग आपल्याशी नातं कशाला जोडायला पाहतात ते? अगं मलाही नाही माहित. आज त्यांनी पण मला अगदी अचानकच विचारलं. तो तुला भेटला त्यावेळेला तुला काही? नाही ग आई, आम्ही फक्त कामासाठी भेटलो आणि ते पण खूप कमी वेळासाठी. तुला कसा वाटला तो मुलगा? ज्या गावाला जायचं नाही त्याचा पत्ता कशाला विचारताय? मी त्याच्याकडे फक्त चौकशी करतोय. कशाला? नाकापेक्षा जड मोती झेपणार आहे का आपल्याला? अगं आपल्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. म्हणूनच त्या सरनोबतांच्या प्रस्तावाचा विचारही करू नका. तोही परवडणार नाही आपल्याला. तुमच्या डोक्यात काय चाललंय? बोलत का नाहीये तुम्ही? कसला विचार करताय? अनुज, आम्ही तुझ्यासाठी काहीतरी विचार करून हा डिसिजन घेतलाय बाळा, आणि तुला तो ऐकावाच लागेल, कारण तो तुझ्या भल्याचा आहे. आम्ही दोघं इतक्या पोट तिडकीने परत परत तुला हेच का सांगतोय हे माहितीये ना तुला? मला वचन दे अनुज, तू कुसुमशीच लग्न करशील. दे वचन. आई, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. बट व्हॉट अबाउट कुसुम? आय मीन तिचा डिसिजन ही इम्पॉर्टंट आहे ना.